एखाद्याची चुकी झाल्यानंतर त्याला रागवणारा थोर मोठा असेल तर त्या रागवण्याचा राग मनात न धरता लहानाने चुकीची माफी मागून सरळ सरळ प्रांजळपणाने व्यवस्थित राहायला. आपल्याकडून काय होतं, चूक आपलीच असती, मात्र चूक असतानाही आपण इगो, अहंकार, गर्व आढवा आणतो आणि मग ते जे रिलेशन असतं, ते जे नातं असते ते तुटत जातं. मोठ्यानेही तितक्याच मोठ्या मनाने माफ करायला गरजेचं असतं. भांडणं होणारच आहे. ज्या घरात भांडी आहे ती भांडी एकमेकाला लागणारच आहे. भांडी लागल्यानंतर आवाज होणारच आहे. परंतु आवाज झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या जागेवरती गेल्यावरती तर ती भांडी भांडत नाही ना, ती भांडी एकमेकाला लागत नाही ना, आवाज करत नाही ना. तसंच नात्यांचं असतं. भांडणं हा जीवनाचा, संसाराचा अविभाज्य घटक आहे. तो टळू शकत नाही, तो थांबू शकत नाही. मात्र ते भांडण किती ताणायचं, किती वेळ ठेवायचं आणि ते ताणण्या योग्य आहे का की सोडून द्या. चुकी झाली घरामध्ये, जर एखाद्या व्यक्तीकडून एखादी चुकी झाली, झालेल्या चुकीला, झालेल्या घटनेला उपाय काय असतो? काहीच नसतो. आणि जेव्हा ती गोष्ट समोरच्याकडून नकळत झालेली आहे, समोरच्याकडून ती गोष्ट जर नकळत झालेली असेल तर पटकन माफ करून ठीक आहे, जाऊ दे, असू दे, पुनश्च अशी चुकी होणार नाही याची दक्षता घे, असंच सांगू शकतो. घटना घडल्यानंतर, घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची जी आपली पद्धत असते ती अगदी वेडेपणाची असते. घटना घडून गेल्यानंतर लहान मुलाच्या हातातून चहाचा कप, चहाची बशी पडली, फुटली. आता फुटलेली बशी लहान मुलाला मारल्याने, रागवल्याने सांधली जाणार आहे का? तो चहा जो वाया गेला तो पुनश्च कपात येणार आहे का? नाही. घटना घडून गेली, आता ती आपल्या हातात नाही. मग काय करू शकतो? त्यावेळेस फक्त जाऊ दे, असू दे, पुढच्या वेळेस व्यवस्थित धर, एवढंच सांगू शकतो. आपल्याकडून नेमकं उलट होतं. समोरचा जेव्हा कधी कधी थोडासा नरमीने बोलतो, शांततेने बोलतो, त्यावेळेस आपण जरा जोशात बोलतो. आपण जोशात बोललं की समोरचाही जोशात येतो आणि भांड्याला भांडे लागून मोठा खडखडाट होतो, आवाज होतो. या ठिकाणी आचार्यांचा रंबाईसांच्या गुरु शिष्याच्या नात्याचा विचार केला. रंबाईसा भांडत होती. आचार्यांनी अगोदर तिला समजावलं असेल, बाई ग, असं भांडायचं नाही, आपण सर्व एका परमेश्वराची भक्त आहोत, एकाच साध्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, आपल्या सर्वांचा मार्गही एक आहे, असं भांडत जाऊ नको, हे चांगलं नाही. देवाने सांगितलेले भांडणारे दोघही अन्यायी आहेत, तू तर विनाकारण भांडतेस, असं भांडत जाऊ नकोस, असं कदाचित सांगितलं असेल आचार्यांनी. मात्र माणसाचा स्वभाव असतो, एखाद्याचा स्वभाव तमतम करण्याचा असेल तर तो स्वभाव नष्ट होत नाही, कंट्रोल होऊ शकतो, फक्त नष्ट होऊ शकत नाही. तो कंट्रोल कधी होऊ शकतो? ज्यावेळेस समोरचा त्याला कंट्रोल करण्यासाठी सहाय्यभूत होईल तेव्हा. जर याने आवाज चढवला आणि समोरच्याने आवाज चढवला तर तो आवाज चढत चढत हाणामारीत रूपांतर होऊ शकतं. आचार्यांनी या ठिकाणी रंबाईसांनी सांगितलं, बाई ग, तू नेहमी भांडतेस, अगोदर खूप साऱ्या तक्रारी तुझ्या आल्या, आजही आली, आणि तिकडे तुझी सारखी भुनभुन भुनभुन सुरूच असते. तू जा बरं, आश्रमातून जा, नको राहूस, तू सगळ्या आश्रमाचं स्वास्थ्य बिघडवतेस, सगळ्यांची मनस्थिती बिघडवतेस, त्यांचं स्मरण, त्यांचं पारायण, त्यांचा देवधर्म, हा सर्व तू बिघडवून टाकतेस. जा, आश्रमातून तू निघून जा. रंबाईसांच्या लक्षात आलेले की आचार्य आपल्यावरती रागावलेत. आता जर त्यावेळेस त्यांनी आदळ आपट केली असती तर स्वभाव भांडण्याचाच होता त्यांचा. मात्र त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून चुकी झालेली आहे. त्या गप्प आचार्यांची आज्ञा पाळून निघून जातात. जाताना कुठे जातात? माझ्याशी तुम्ही भांडले का? चालले, मी घरीच निघून चालले, मला नाही राहायचं, मला नाही मोक्षाची चाड. शांतपणे शांतपणे निघून जातात रंबाईसा. कुठे जातात? विजनाला जातात, झाडाखाली परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी निघून जातात. जो परमेश्वराचं स्मरण करेल, जो परमेश्वराला आठवेल,
तो रागावलेला कसा राहील अखंड रीतीने? तो तमतम कसा करेल? शांत तर होईलच ना. झालंय तसंच. रंभाईसा तिकडे गेल्यानंतर परमेश्वराचं स्मरण केलं आणि स्मरण केल्यानंतर काहीशा त्या शांत झाल्या. आपल्याकडे जेव्हा आपल्या घरामध्ये भांडणं झाले, कुठलंही नातं टिकवायचं असेल तर एकाचा आवाज चढलेला आहे तर दुसऱ्याने माघार घ्यायला हवी, तेव्हाच ते नातं टिकू शकतं. इथे जेव्हा आचार्य तिच्यावरती रागवतात, ती गप्प, चुकी आहे, गप्प बसते आणि गप्प जाते. आपल्या नात्यांमध्ये हीच गोष्ट महत्वाची असते. कुठलंही मित्रत्वाचं नातं असेल, पती पत्नीचं नातं असेल, भाऊ बहिणीचं नातं असेल, बाप मुलाचं नातं असेल, आई मुलाचं नातं असेल, भावा भावाचं नातं असेल, कुठलंही नातं जर असेल ना, तर जेव्हा एक जण रागावतोय, रागाच्या भरात एक जण आहे, त्यावेळी दुसऱ्याने सरळ माघार घेणे हे नातं टिकवण्याचा सर्वात सोपा आणि महत्वाचा उपाय आहे. त्या क्षणी तुम्ही चुकी कोणाची आहे, किती चुकलेला आहे, तुझंच कसं चुकीचं हे सांगण्याचा जर प्रयत्न केला तर ते दोन्ही आवाज वाढत वाढत जाऊन नातं तुटण्यात रूपांतर होतं. नातं टिकवण्यासाठी काय करावं लागतं? नातं टिकवण्यासाठी हाच महत्वाचा उपाय करावा लागतो की एक जर रागावलेला आहे, रागाच्या भरात आहे, रागात आहे, तर त्यावेळेस दुसऱ्याने सरळ त्यावेळेस माघार घेणं. जेव्हा समोरचा त्यावेळेस माघार घेतो, रागावलेला जेव्हा शांत होतो, त्यावेळेस त्याला वाटतं अरे आपलंच चुकलं, आपण जरा जास्तीच रागावलं, एवढं रागावायला नको होतं. त्याला ते गिल्टी फील होतं आणि तो नंतर स्वतःहून सांगतो चुकला हा मला, आज जरा जास्तच झालं. आणि हे असं झाल्यानंतर ते नातं मजबूत होतं, मजबूर होत नाही. हल्लीची 90% नाती ही मजबूर आहेत. पती पत्नीची बरीचशी नाती मजबूर आहेत. भावाभावाची लहानपणी मजबूर आहे. तुम्ही म्हणसाल नाही मजबूर नाही, आमचं प्रेमाचं नाही. जर नातं प्रेमाचं असेल तर जी लहानपणी भावंड एकत्र खेळतात, उड्डास बघतात, खातात, जेवतात, सगळं करतात, तीच मोठीपणी एकमेकाचं तोंडही बघायला का तयार नसतात? ती एकमेकाला सदैव मारायला, एकमेकाचा जीव घ्यायला का तयार होतात? ती मजबूत नाती असतात का? ती मजबूर नाती असतात. पती पत्नीची बरीचशी नाती मजबूत नसतात, मजबूर असतात. आणि कारण कशाहून मजबूत? तुम्ही म्हणशाल नाही आमची नाती खूप मजबूत आहे, घट्ट आहे, आम्ही 20, 25, 40, 50 वर्ष झाली सोबत आहोत. पण त्या 50 वर्षामध्ये आवाज देत असताना, हाक मारत असताना आपण कसं मारतो? लग्न झालेलं जोडपं जर तुम्ही बघितलं ना, खूप छान पद्धतीने त्यांची सुरुवात असते. सुरुवातीला असतो जानू जानू, सुरुवातीला असतो जानू, नंतर अहो ऐकलत का, अहो पहिल्या वर्षभरात जानू जानू असेल, नंतर अहो ऐकलत का दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी काय राहतं, अमक्या तमके पप्पूचे पप्पा. चौथ्या वर्षामध्ये या माणसाला अक्कलच नाही. मी होते म्हणून टिकले, माझ्यानंतर काही खरं नाही या माणसाचं. माझ्या जागी दुसरी असती ना तर कधी सोडून गेली, मी म्हणून नांदले. तसंच पुरुषे म्हणतात मी नांदवलं तुला, नाही तर माझ्या जागी दुसरा असता तुला कधीच हाकलून दिलं असतं. हे नात्यातलं अंतर कशामुळे वाढत जातं? एकमेकाला रिस्पेक्ट न दिल्याने, एकमेकाची किंमत न केल्याने. मुलांच्या घरांमध्ये संस्कार मुलांवर जे होतात ते मुलांवरती संस्कार होणारे आई आणि बापावरतीच महत्वाचे अवलंबून राहतात. जर पती पत्नी एकमेकाला इज्जत देत नसेल, सन्मान देत नसेल, तर त्यांची मुलंही त्यांना मोठेपणी सन्मान देत नाही. लहानपणी फक्त पर्याय नसतो आई वडिलांशिवाय, म्हणून ते शांत बसत असतात. आणि ते वडिलांनाही किंमत देत नाही, आईलाही किंमत देत नाही. हे भांडणाचं रूपांतर ह्या पद्धतीत झालेलं असतं. आणि मग काय, समाज काय म्हणतील, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, हे मुलं आहेत आता सोडता येत नाही एकमेकाला, मग राहा आयुष्यभर सोबत. चहा प्यायचा का दणकन आदळून दिला जातो, पैसे द्यायचे का पाकिटातले पैसे फेकून दिले जातात. ही नाती मजबूर होतात. कशामुळे?
छोट्या छोट्या गोष्टींवरची भांडणांची रूपांतर या असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरचं भांडणांचं रूपांतर यात होऊन प्रेम स्वतः त्या नात्यामध्ये मोठी दरी तयार होती, दुरावा निर्माण होतो आणि मग ते नातं मजबूत न राहता मजबूर होतं. ते नातं मजबूत न राहता मजबूर होतं. हे छोट्या छोट्या भांडणांचं रूपांतर असतं. मग हे नातं मजबूत होण्यासाठी महत्वाचा एकच उपाय, एक रागवला दुसऱ्याने माघार घेणे आणि एकमेकाचा सन्मान करणे. मग तो आई मुलगा असेल, आई वडील असतील, नाहीतर पती पत्नी असतील, मित्र मैत्रिणी असतील, भाऊ बहीण असेल, भाऊ भाऊ असेल, कुठलंही नातं जर टिकवण्याचा हाच एक राजमार्ग आहे. मनुष्य स्वभावानुसार कधी कधी अन्यथा ज्ञानाने आंधळेपणाने माणूस नको त्या गोष्टी रागाच्या भरात करून जातो. त्याचा परिणामही खूपदा आपल्याला भोगावा लागत असतो. ते जाणीव घेणं, अविचाराच्या भरात होणाऱ्या गोष्टी जर आपण माघार घेतली असेल तर काहीसा समोरचा शांतच होतो. म्हणून भांडणं करत असताना ते वाढणार नाही याची दक्षता आपण घेऊ शकतो आणि घ्यायला हवी. आचार्यांनी या ठिकाणी रंभाईसांवरती रागावल्यानंतर तिने तनतन न करता गप देवाचं स्मरण करण्यासाठी निघून गेली. आचार्यांच्या पासून ती निघून गेली. आचार्य रागवले तेवढ्यापुरते ती निघून गेली. मात्र तीच गोष्ट आचार्यांनी मनात ठेवली नाही आणि रंभाईसांनी मनात ठेवली नाही. जेव्हा ती परत येईल आणि तिच्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे, मी वडील आहे, मोठा आहे, अधिकरण आहे, तिच्याबद्दल ही सतत कटकट करते म्हणून तिच्याबद्दल मनात द्वेष न ठेवता आचार्य तिथे तिच्यासाठी तिच्या मनाचा माफ केला आहे असं दाखवण्यासाठी मनाचा मोठेपणा करून आपल्या ताटातला एक पदार्थ काढून ठेवतात. ताटातला पदार्थ माणूस आवडीच्या जवळच्या व्यक्तीलाच काढून ठेवत असतो. आचार्यांनी या ठिकाणी तिच्यासाठी ठेवलेला आहे. आचार्यांनी मनात तिच्याबद्दल रागराग केला नाही, आचार्यांनी रागराग धरला नाही, तिचा द्वेष न करता चुकी झाली, रागवले, विषय संपला. चुकी झाली, रागवले, विषय संपला. अजिबात विषयच घ्यायचा नाही. आता नॉर्मल वागणं, तिच्यासाठी पदार्थ काढून ठेवला. हेच तर गुरु शिष्याचं नातंही असंच असताना, गुरु शिष्याचं नातंही असंच असतं, गुरु भावंडांचं नातंही असंच असतं. नातं जपवणूक करणं खूप अवघड असतं, नाते तयार करणं खूप अवघड असतं. नाते तोडणं पटकन झटकन असतं, सोपी असतात अगदी. नाती एक घाव दोन तुकडे, नाती तुटताना एक घाव दोन तुकडे. मात्र नाती जोडायला वर्षानुवर्ष जावं लागतं आणि ते वर्षानुवर्ष जाऊन फायदा होत नाही. तर ती नाती जोडताना, आपलीशी करताना त्यांच्यासाठी काहीतरी अटक म्हणजे खूप अवघड, वेळ प्रसंगी धावून जाण्याचेही वेळ प्रसंगी धावून जावं लागतं. अडीअडचणीला एकमेकाला सहाय्यभूत व्हावं लागतं. आणि जेव्हा ती खूपदा एकमेकाला सहाय्यभूत झाली, एकमेकाचा मान सन्मान केला, आदर भावना कौतुक केलं, त्यावेळेस ती नाती बनत असतात. ती नाती तोडताना आपण एका क्षणात तोडून टाकत असतो. म्हणून आपल्या जवळ, आपल्या नात्यातले, मग ते रक्ताचं नातं असेल, मित्रत्वाचं नातं असेल, ही नाती जास्तीत जास्त घट्ट करायचा प्रयत्न करा. ही नाती वाढवायचा प्रयत्न करा. ज्या निर्मळपणाने आपण लहानपणी खूप लोकांशी भेटत असतो तसं मोठेपणी होत नाही. हळूहळू आपलं सर्कल छोटं छोटं होत जातं. भांडणाच्या संदर्भात लहान मुलांचा निरागसपणा आपल्याला नाही. रागवलं, भांडलं, दुसऱ्या क्षणी मुलगा विसरून जातो. 5 मिनिटापूर्वी यांनी मला मारलंय की काय, पुन्हा आपल्याकडेच येतं ते. तो निरागसपणा, कारण त्यांच्याकडे इगो नसतो. त्या लहान मुलांकडे इगो नसतो. आपला तो इगो भांडणामुळे वाढत जातो आणि त्या इगोमुळे भांडणंही वाढत जातात. आणि ती भांडणं मनुष्याच्या नाशास, अधोगतीस पात्र होतात. म्हणून भांडणं कधीही अयोग्य आहे.
भांडणानं आजपर्यंत कधीही कुणाला काहीही साध्य झालेलं नाही. साध्य झालेला असेल तर तो नाशच, सत्यानाशच, वाटोळच, दुर्गतीच प्राप्त झालेली आहे. म्हणून भांडणापासून कोसो गंती दूर राहणं हेच आपल्या ऊर्ध्वगतीस कारणीभूत ठरणार आहे. आचार्य या स्मृतीतून हेच सांगतात की माफ केलं, माफ करणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. माफ करायला मनाची उदारता जी हवी ती आपल्याकडे नसते आणि ती मनात कुठेतरी आपण त्या विषयासंदर्भात, त्या घटनेसंदर्भात किंतु परंतु मनात ठेवतो, ज्याला आपल्या भाषेत सांगायचं मनात आढी ठेवतो. आणि ती आढी हळूहळू हळूहळू वाढत जाते. ज्याला आपण मग हळूहळू ती वाढत झाली ते गाठी तयार होतात. मग हळूहळू त्या माणसाबद्दल आढी वाढत जाऊन तो आपल्या त्याला म्हणत असतो की तो आतल्या गाठीचा माणूस आहे. संदर्भ थोडासा वेगळा आहे. आतल्या गाठीचा माणूस हा आढी मनात एकमेकांमधून ठेवून 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 वाढत जाते. प्रांजळपणाने एखाद्याला माफ करणं यात काहीही कमतरता नाही. तुमच्या मनाची उदारता आहे. समोरच्याला उलट तुमचं श्रेष्ठत्व पटत असतं. आपलं श्रेष्ठत्व पटतं की अरे माझ्याकडून चुकी झाली, मी चुकलो होतो, माझ्यावरती हे रागावले पण होते, पण तितक्याच त्या चुकीबद्दल मी माफी मागितल्यानंतर तितक्याच उदार मनाने, उदार अंतकरणाने यांनी मला माफ केले. यानंतर आपण चुकी करायला नको. म्हणजे समोरच्याच्या मनात प्रायश्चिताची भावना येऊन त्या चुकीबद्दल पुन्हा होणार नाही, ती चुकी पुन्हा होणार नाही याबद्दल तो दक्षता घेत असतो. आचार्यांनी या ठिकाणी उदारता दाखवली की बाई ग, हा प्रसाद तिच्यासाठी आहे, हे ताटातलं अन्न तिच्यासाठी ठेव. आणि ती आल्यानंतर सांगतात बाई ग तुझ्यासाठी जा ठेवलं. तीही तितक्याच निर्मळपणाने घेते. आणि नंतर मात्र रंबाईसा भांडल्याची नोंद स्मृतीस्थळात नाही. कदाचित तिचे भांडणं संपलेले असावेत. त्यानंतर तिचे स्वभाव बदललेला असावा. तिला वाटलं असावं की मी त्या दिवशी भांडले, खूपदा भांडत होते, मात्र आज आचार्य माझ्यावरती रागावल्यानंतर मी जेव्हा त्यांनी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले, तितक्याच उदारपणाने यांनी मला माफ केलेलं आहे. तर या उदारपणाचा मी गैरफायदा घेऊ नये, मी भांडण करायला नको. म्हणून त्या रंबाईसांनी भांडण केलं नसेल. झालं असतं भांडण तर पुन्हा स्मृतीस्थळात उल्लेख आला असता. भांडण झालेलं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. मनाचा उदारपणा दाखवून आपण जर कोणी रागवलं, एकमेकाला माफ केलं तर खूप चांगले संबंध, घर कुटुंब चांगलं राहील, सुखासुखी राहील, समाधानी राहील. सतत करोडपती असतात की रोडपती असतात, प्रत्येक ठिकाणी भांडणं आहेच. मात्र नात्यांमध्ये समन्वय साधून एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांची त्या जागेवरची परिस्थिती लक्षात घेऊन जर वागलं तर नाते तुटणार नाही, मजबूत होतील. आणि आपल्याला नाती मजबूत करून आपल्या आयुष्याचा प्रवास करायचा आहे, सुखासुखी करायचा आहे, समाधानी करायचा आहे. आपण गेल्यानंतर 4 माणसाने 400 माणसं रडायला हवीत. चांगला माणूस गेला म्हणून 400 माणसं हसायला नाही, नको. बरा झाला, सुटलो, गेला. ही माणसं जोडण्याचं काम ज्याला येतं ना, तो देवही जोडू शकतो. ज्याला माणसं जोडण्याचं, आपली नाती सांभाळण्याचं काम ज्याला जमतं, तो परमेश्वराचे साधकही सांभाळू शकतो. तो परमेश्वराचे जे भक्त आहेत तेही सांभाळू शकतो. नामधारक, वासनिक, बोधवंत, वेदवंत, भिक्षुक, महंत, आचार्य, अधिकरण ह्या सर्वांना तो सांभाळू शकतो. जो संसारातली नाती सांभाळू शकतो तो. आणि जो या सर्वांना सांभाळू शकतो त्याला देव सांभाळणार नाही? घेतलेलंच आहे. जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला. त्यानं व्रत घेतलेलंच आहे परमेश्वराने. सर्वांमध्ये जो प्रिय होतो, किंकर धर्मी जो वागतो, नम्रतेने जो वागतो, त्याला परमेश्वर आपलंसं करतात. त्याला परमेश्वर आपलं भक्त समजून प्रत्येक गोष्टीत सहाय्य करतात. त्या ठिकाणी आपल्याला आपली नाती मजबूत करायची आहे, मजबूर करायचं नाही. नात्यात मजबूर होऊ नका, मजबूत करा. घ्या समोरच्याच्या चुका माफ करून घ्या. एक दिवस त्यालाही वाटेल जरा जास्तच झालंय. याचा अर्थ काहीच बोलू नका, ही गोष्ट नाही.
समजावण्याचा प्रयत्न करा. पण समजावण्याचा प्रयत्न करत असताना समजावण्याची पद्धत ही सौम्य असावी. समजावण्याची पद्धत ही सौम्य असावी. मग प्रत्येकाला सौम्य नसते, त्यातही फरक येईल. मात्र सामान्य रीतीने समजावण्याची पद्धत पहिल्या चुकीला दुसऱ्या चुकीला सौम्य असावी. त्यावेळेस नाते चांगले होऊन, आपले रिलेशन चांगले होऊन, आपण एकमेकाशी प्रेमाने वागून आपलं जीवन सुसह्य सुखी समाधानी करू शकतो. नाही तर मग सतत पैशाची चिंता आहे, शरीराची दुखणी पण आहे, कुटुंबाच्या अडचणी पायी आहे आणि रोज भांडणं पण आहे. यानं संसार नकोसा वाटतो. आणि संसार नकोसा कोणाला वाटतो? ज्याला ही भावना येते की माझं जगात कोणीच नाही. आणि जगात कोणीच नाही, जेव्हा प्रेम करणारी 4 माणसं असतील त्यावेळेस जगात कुणी नाही ही भावना येणारच नाही. माझं कोणीच नाही. त्याच्या सुखदुःखात जर समोर प्रेमाची माणसं जोडलेली असेल तर सुखदुःखात ती उभी राहतात. आणि ती सुखदुःखात उभी राहिली का एकाकीपणाची भावना निघून जाते. आणि एकाकीपणाची भावना निघून गेली की जगण्यास बळ मिळतं. आणि जगण्यास बळ मिळालं की त्या माणसाला इतर सहाय्यभूत होतात. म्हणून आपल्या जगणं सुसह्य करत असताना सर्वांशी प्रेमाने वागा. रांचं पाखरूही प्रेमानं जवळ येतं. गोडीनं बोला, गुलाबीने बोला. दादा कसा आहेत भाऊ? कोणी विचारलं तुम्ही कशा आहात? मस्त, मजेत, आनंदी. समोरच्याला कशा आहे दादा, काय प्रॉब्लेम, तो सांगतो. आपण त्याच्यात निवारण करू शकत असेल तर हातभार लावायचा. म्हणून आपल्याला जर आपलं जगणं सुसह्य चांगलं करायचं असेल तर सगळ्यांशी प्रेमाने वागून परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग आहे.